रोजप्रमाणे मी आता आलेली आहे शाळेत आणि शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यास शिकवून त्यांचे मनोरंजन करून यानंतर मी आज जाणार आहे एका खास अशा प्रवासावर। या प्रवासामध्ये काय काय होणार आहे ते पाहायला विसरू नका। कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे प्रेम असतं, माणसंही आपलीच असतात, पण परिस्थिती मात्र त्यांना एकत्र राहू देत नाही। प्रत्येक प्रवास हा फक्त एका ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी नसतो, तर काही प्रवास मनाला नव्याने जगायला शिकवतात। काही अंतरं फक्त रस्त्यांची असतात, मनं मात्र नेहमीच एकमेकांच्या जवळ असतात। जीवनाचा प्रवास हा फक्त एन्जॉयमेंटसाठी नसतो, तर कधी हा प्रवास आपल्या मनासारखा होतही नाही। या प्रवासामध्ये कधी आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींपासून, अगदी आपल्या आवडत्या व्यक्तींपासूनही दूर राहावं लागतं। आणि आजचा हा प्रवास कुठे जाणार आहे, या प्रवासाची गोष्ट काय आहे, ही नक्कीच तुम्हाला कदाचित भावेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा माझा असा एक प्रवास दाखवणार आहे ज्याची कधी तुम्ही काही कल्पनाही केलेली नसेल। आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की पहा। आजचा प्रवास हा फक्त गावाकडे नाही, तर एका खास भेटीकडे आहे। आणि या प्रवासामध्ये मी कोणाची भेट घेणार आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच। पण खरोखरच असं काहींना वाटतं की लग्न झालं म्हणजे नवरा बायको सोबत राहतात, छानपैकी सुखी संसार करतात, एकमेकांचे रुसवे फुगवे असले तरी ते काढण्यासाठी ते प्रयत्न करत असतात, छानपैकी भांडतात, एकत्र राहतात। पण प्रत्येक वेळी परिस्थिती अशी असतेच असं नाही, तर त्यात बदलही असतो आणि तो बदल म्हणजे तो आमच्या आयुष्यातला आहे। खरोखरच आमच्या आयुष्यातली कथा यापेक्षा खूप वेगळी आहे, कारण जॉबमुळे माझे पती आणि मी आम्ही दोघंही वेगवेगळ्या गावांना राहतो। आमचं दोघांचं प्रेम, विश्वास, साथ हा भरपूर आहे आणि त्यामुळेच आमचं नातं खूप छानपैकी टिकून आहे। पण तरीही ज्यावेळी मला सुट्टी असते त्यावेळी मी त्यांच्याकडे जाते आणि त्यांना सुट्टी असली की ते इकडं येत असतात। मुलं माझ्याकडेच असतात आणि त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ हे त्यांच्यासोबत राहत असतात। तर अशी आहे आमची ही कथा। त्यामुळे नोकरीच्या जबाबदाऱ्यांमुळे आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण व्यवस्थित व्हावं, आपल्या सगळ्या गरजा व्यवस्थित भागाव्यात, त्यामुळे आम्ही दोघंही वेगवेगळ्या गावांनाही राहत असतो। रोजची साथ नसली तरीही एकमेकांवरचा विश्वास, प्रेम आणि एकमेकांची साथ हे आमच्या नात्यातलं एकीचं बळ आहे। आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये, या प्रवासामध्ये काय काय होणार आहे हे तुम्ही नक्की पहा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बसच्या खिडकीतून दिसणारा प्रत्येक नजारा मन प्रसन्न करत होता। ही आहे तापी नदी, शांत, सुंदर आणि सतत वाहणारी। तापी नदीकडे पाहताना एक विचार मनात आला, नदीसारखंच आयुष्य ही सतत पुढे वाहत राहतं। कितीही वळण आली, कितीही अडथळे आले तरी प्रवास कधी थांबत नाही। हिरवीगार शेतं, डोंगर, रस्त्याच्या कडेला उभे असलेले वृक्ष आणि पावसाने धुतलेली धरती, निसर्गाचा प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असाच होता। आणि या प्रवासामध्ये मला भेटल्या एक मावशी। त्या मावशींनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, कथा, त्यांना आलेल्या अडचणी सगळं एवढं सांगितलं की त्यामुळे प्रवास कधी संपला ते कळलंच नाही। पोहोचताना रात्र झाली होती, त्यामुळे काही शूट जास्त झाले नाही। आता दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे देवपूजने आणि तुळशीला पाणी टाकण्यापासून। इथं मी तुळशीला पाणी टाकते आहे आणि गावाच्या या घरातील जिथं आहो राहतात तिथं हे आमचं छान असं घर आहे। तिथली ही छानशी सुंदर बाग आणि या बागेचा फेरफटका मारणार नाही असं कसं होईल, म्हणून मी आनंदाने सगळी झाडं निरखून पारखून बघते आहे, संपूर्ण बागेचा फेरफटका मारते आहे। आणि बागेमध्ये खरोखरच इतकी सुंदर फुलं उमललेली होती की बघा, ती बघून तुम्हालाही खूप आनंद वाटेल। सुंदर अशी जास्वंदीची फुलं, सदाफुलीची फुलं, त्याचप्रमाणे गुलाबाचीही तिथं खूप छान छान अशी रोपं होती, फुलं होती। सगळीच बाग मला खूप आवडलेली होती आणि मी एक एक करून सगळे फुलं घेत होती, जेणेकरून मला ती देवाला वाहता येतील। आणि खूपच मला बागेमध्ये सुंदर असं वाटत होतं, कारण छान असा तिथं गार वारा सुटलेला होता आणि सगळी हिरवीगार झाडं पाहून मन खूप प्रसन्न झालेलं होतं। आणि त्यातूनच मग नंतर माझी झाली कामाला सुरुवात। कितीही काहीही झालं तरी आपल्या हातची कामं सुटतात का बरं? नाही ना।
खरोखरच कामं ही काही आपली सुटत नाही, कारण जिथं गेलं तिथं आपल्याला आपली कामं ही पूर्ण करावीच लागत असतात. पण ही कामं करत असताना मनात विचार आला, खरोखरच माणसाच्या जीवनामध्ये किती संघर्ष असतो नाही. सुरुवातीला आपण अभ्यास करतो नोकरी मिळवण्यासाठी, आणि एकदाची नोकरी लागली की त्या नोकरीसाठी बरेच प्रयत्न करून 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 ती नोकरी मिळते. आणि नोकरी लागली की पुन्हा काय होतं की असं पुढचं आयुष्य आपलं सुंदर करण्यासाठी वेगवेगळं सुद्धा राहावं लागत असतं. खरोखरच माणसाचं जीवन हे किती संघर्षाने भरलेलं असतं नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी माणूस किती प्रयत्न करीत असतो. जीवन जगत असताना तुम्हालाही अशा काही अडचणी आल्या असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण आयुष्य हे संघर्षाशिवाय अपूर्णच असतं. सुखी जीवनासाठी या संघर्षातून असेच कष्ट घ्यायला हवेत. मी आणि आहो वेगवेगळ्या गावात राहत असलो, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही नेहमीच दूर असतो. आम्ही दोघंही शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळे सुट्ट्या मिळाल्या की एकमेकांना भेटत राहतो आणि ते क्षण मात्र मनापासून जगतो. आयुष्यात चांगलं भविष्य घडवायचं असेल तर कधी कधी काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागत असतो. सुरुवातीला शिक्षणासाठी मेहनत, त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न, आणि नोकरी मिळाल्यानंतर जबाबदाऱ्यांमुळे कधी कधी वेगवेगळ्या ठिकाणी हे राहावं लागत असतं. हा प्रवास सोपा नसतो, पण प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक मजबूत बनवत असतो. आम्ही अंतर मोजत नाही, तर आम्ही प्रत्येक भेटीची किंमत जपत असतो, कारण आनंद हा फक्त कायम एकत्र राहण्यात नसतो, तर मिळालेल्या प्रत्येक क्षणाला मनापासून जगण्यात असतो. लाईफ डझंट ऑलवेज गिव्ह अस द परफेक्ट सिच्युएशन, बट इट ऑलवेज गिव्स अस अ चान्स टू मेक एव्हरी मोमेंट मीनिंगफुल. मस्तपैकी बिर्याणी और भाजी. नमस्कार. चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मित्रांनो. यानंतर स्वयंपाकामध्ये माझे जेठही माझ्या मदतीला आले. घरात सगळे मिळून काम करताना वेगळीच मजा येते. माझे पती, माझे सासरे आणि आमच्या घरी आलेले नातेवाईक सगळे मिळून गप्पा, हशा, TV आणि एकत्र घालवलेला वेळ हेच तर खरं कुटुंबाचं सुख आहे. फॅमिली इज वेअर हॅपीनेस फील्स कम्प्लीट. म्हणून परिस्थिती कशीही असो, तक्रार करण्यापेक्षा त्यात आनंद शोधायला शिकलं तर आयुष्य अधिक सुंदर वाटतं. आणि हे असेच क्षण जगून घ्यायला खरोखरच खूप छान वाटतात. त्यामुळेच आयुष्यामध्ये खूप मजा येते. आपल्या प्रत्येक सक्सेस मागे काही न दिसणारे त्याग असतात. लोकांना फक्त आपलं आजचं यश दिसतं, पण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष केला, किती अडचणींना सामोरं गेलं आणि किती भावना मनात दाबून पुढे चालत राहिलो हे फार कमी लोकांना दिसतं. आयुष्यात कधी शिक्षणासाठी घरापासून दूर जावं लागतं, तर कधी नोकरीसाठी आपल्या माणसांपासून आपल्याला दूर राहावं लागतं. हे अंतर आपण आवडीने निवडत नसतो, पण उज्ज्वल भविष्यासाठी ते स्वीकारावंच लागतं. आज आम्ही दोघं वेगवेगळ्या गावात राहतो, पण आमच्या स्वप्नांचा, विश्वासाचा आणि एकमेकांच्या साथीचा धागा कायम तसाच आहे. कारण खरं नातं रोज एकत्र राहण्यात दिसलं नाही तरी ते एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्यात असतं. म्हणूनच प्रत्येक संघर्षाकडे ओझं म्हणून नाही, तर उद्याच्या चांगल्या आयुष्याची तयारी म्हणून पाहायला हवं. कारण आजचा त्यागच उद्याच्या आनंदाची पायाभरणी करत असतो. आणि पुन्हा एकदा निरोप घेण्याची वेळ आली. काही भेटी मन भरून टाकतात आणि काही निरोप मनाला शांतपणे हळवं करून जातात. मला बस स्टँडवर सोडण्यासाठी ते स्वतः आले. बस सुटण्याची वेळ जवळ येत होती, पण त्या काही क्षणांमध्ये खूप काही बोलायचं होतं, पण तरीही शब्द कमी पडत होते. हात हलवत आम्ही एकमेकांना बाय म्हणत होतो. चेहऱ्यावर हसू होतं, पण मन मात्र पुन्हा भेटण्याचे दिवस मोजायला लागलं होतं. दूर जाणं कधीच सोपं नसतं, पण जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं हा पर्यायही नसतो. म्हणून आम्ही दोघांनीही परिस्थिती स्वीकारली आहे, कारण आम्हाला माहीत आहे आजचं हे अंतर आमच्या स्वप्नांसाठी आहे आणि उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठीही. आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही त्याग करावा लागतो. महत्त्वाचं हे नाही की आपण किती दूर आहोत, महत्त्वाचं हे आहे की आपण एकमेकांसाठी किती मनापासून उभे आहोत. बस हळूहळू पुढे निघाली आणि मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघाले. पण यावेळी मनात दुःख नव्हतं, तर पुढच्या भेटीची एक सुंदर आशा होती. Some goodbyes are not the end, they are simply a promise that we will meet again. कारण खरं प्रेम अंतराने कमी होत नाही, तर ते प्रत्येक भेटीनंतर आणखी मजबूत होत जात असतं. तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.